नमस्कार. आजच्या कथेचं नाव आहे धाकटी नणंद. आपण मानतो की या जगाचा निरोप घेतल्यावर माणसाला मोक्ष प्राप्त होतो. काही स्वर्गात जातात, काही नरकात जातात. पण काही दुर्दैवी लोक आहेत ज्यांचा अकाली मृत्यू होतो आणि ते कुठेच जात नाहीत. कदाचित ते भूत बनत असतील. जोपर्यंत चित्रगुप्ताच्या पुस्तकात त्यांचे आयुष्य आहे तोपर्यंत ते देहाविना मृत्यूच्या जगात भटकत राहतात. हे खरे आहे की नाही माहीत नाही, पण 50 वर्षांपूर्वी एका मोठ्या कुटुंबात एका मुलीचे लग्न झाले. अल्पवयीन मुलगीच ती. सासरी पोचली. तिथे सगळ्या जबाबदाऱ्यांशी जुळवून घेताना, नवीन लोकांना भेटताना, काम शिकत असताना ती थकून गेली होती. नवऱ्याने तिची अवस्था समजून घेतली आणि म्हणाला, आमची आत्या शेजारीच राहते, तू 1-2 दिवस तिच्या घरी जाऊन ये. ती माझ्यावर खूप प्रेम करते, तिला आवडेल, तुझीही करमणूक होईल. नवीन लग्न झालेली असल्याने आत्यानेही दोघांना जोडीने घरी बोलावले होतेच. त्याच दिवशी संध्याकाळी तो तिला घेऊन आत्याकडे गेला. तिने त्यालाही आत्याकडे राहण्याचा आग्रह केला, परंतु महत्वाचे काम असल्याकारणाने त्याला तिथे राहायला जमले नाही. तो तिला आत्याकडे सोडून निघून गेला. तिथे फक्त आत्या मामा राहत असत. त्यांना 2 मुले होती आणि ती दोघेही मुले अभ्यासासाठी बाहेर गेली होती. आत्या फार म्हातारी नसली तरी त्या काळात लवकर लग्नाची परंपरा होती. त्यामुळे मुलंही लवकर मोठी झाली. नवीन सुनेच्या येण्याने दोघांनाही खूप आनंद झाला. तिचं येणं त्यांना आवडलं. बोलायला कुणीतरी मिळालं. हशा, आनंद, खाणेपिणे झाले. मग सर्वजण झोपी गेले. मुलगी शेजारच्या खोलीत झोपली होती. आत्या आणि मामाही झोपी गेले होते. रात्र जसजशी वाढत गेली तसतशी तिला झोपेत एक अस्पष्ट बडबड ऐकू येऊ लागली. तिला जाग आली तेव्हा आजूबाजूला कोणीच नव्हते. आत्या झोपल्या होत्या. खोलीचा दरवाजा बंद होता. घरात पूर्ण शांतता होती. ती परत झोपायला गेली. थोड्या वेळाने पुन्हा तीच कुजबूज, जणू एखादी बाई बडबडत होती. तेवढ्यात मामांचा आवाज आला, झोप जा, रात्रीचे 3 वाजले आहेत. यानंतर शांतता पसरली. मुलीला भीती वाटली की घरात दुसरे कोणीतरी राहत आहे. नंतर ती बराच वेळ झोपू शकली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे रोजच्या कामात व्यस्त झाले. मामा ऑफिसला गेले. मुलीने संधी साधून विचारले, आत्या, रात्री कोणाचा आवाज येत होता? मामा काहीतरी बोलले तेव्हा तो आवाज यायचा बंद झाला. घरात तुमच्याशिवाय कोणी आहे का? आत्याला धक्काच बसला. मग म्हणाली, काही नाही, माझ्याशिवाय इथे कोण आहे? मला काही आवाज नाही आला. कदाचित नवीन ठिकाणी असल्यामुळे तू गोंधळून गेली असावी, किंवा तुला एखादे स्वप्न पडले असेल. पण मुलीचा विश्वास बसला नाही. ते स्वप्न तर मुळीच नव्हते. तिला नेमके काय आहे हे जाणून घ्यायचे होते. तिला अजून 1 रात्र राहायची होती. यावेळी ती जागे राहण्याचा प्रयत्न करत होती. दुपारी तिला पुरेशी झोप लागली होती. मध्यरात्रीनंतर पुन्हा तोच आवाज आला. यावेळी तिच्या कानात कोणीतरी कुजबुजत असल्यासारखे वाटले. बरं झालं आलीस. नाव काय आहे तुझं? असं वाटत होतं की आज कोणीतरी तिच्याशी बोलतंय. ती जोरात ओरडली. आत्यानी दार उघडून मामांना हाक मारली. तेही गोंधळून उठले आणि लगेच खोलीत आले. नवरा बायको दोघेही एकमेकांकडे बघतच राहिले. मग मामा म्हणाले, बेटा, तुझा अनुभव बरोबर आहे. मला एक बहीण आहे, हे सर्वांना माहीत आहे. पण आणखी एक बहीण होती. ती 1.5 वर्षाची असताना जवळच्या विहिरीत पडली होती. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. पण ती कुठेही गेली नाही.
ती इथेच राहते. ती आमच्याबरोबर वाढली. तिची उपस्थिती नेहमीच जाणवते. कधी ती आवाज करते तर कधी कुरकुर करून तिच्या भावना व्यक्त करते. बोलता बोलता तो गंभीर झाला. तिला घरातल्या प्रत्येक गोष्टीत रस असतो. मला सकाळी लवकर निघावं लागतं तेव्हा ती मला उठवते. पण सगळ्यांनाच कळत नाही. अगदी लहान मुलांनाही तिचं भान नसतं. तुझ्या आत्यानंतर तू तिचा अनुभव घेणारी पहिली व्यक्ती आहेस. सुरुवातीला ती घाबरली, पण नंतर तिला समजले की ती दुष्ट आत्मा नाही. ती आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे. म्हणून मी मान्य केले की मला एक नाही तर 2 बहिणी आहेत. आम्ही काल तुला सांगितलं नाही कारण आमचा विश्वास बसत नव्हता. माझी बहीण कोणाला त्रास देत नाही. तुला पाहिल्यावर कदाचित तिला प्रेम वाटलं असेल, म्हणूनच तिला तुझ्याशी बोलायचं होतं. पण तू ज्या प्रकारे ओरडलीस त्यामुळे तिला राग आला. ती गेली आहे. ती विहिरीजवळ असावी. उद्या आपण तिला समजावून सांगू. शेवटी हे घर तिचंही आहे. रात्रीचा खूप उशीर झाला आहे. झोपा. आता काही त्रास होणार नाही. हे सर्व ऐकून मुलीला धक्काच बसला. आत्याने तिला झोपवण्याचा प्रयत्न केला आणि तिला समजावले. पण सकाळ होताच ती सामान बांधून घराच्या दिशेने निघाली. मामांनी तिला थांबवले, पण ती मान्य झाली नाही. तिने घरी येऊन सर्वांना घडलेली घटना सांगितल्यावर संपूर्ण कुटुंबाला धक्काच बसला. तिच्या सुरक्षित आगमनाने त्यांना आनंद तर झालाच, पण या जगात नसलेल्या ननंदेसोबत त्यांची मुलगी इतके वर्ष कशी राहते याचे त्यांना आश्चर्य वाटले. मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट्सद्वारे नक्की कळवा. कथा आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या सुबोध स्टोरीज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन कथेसोबत. धन्यवाद.